नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2024च्या सुरुवातीला शेतकऱ्यांना एक शासनाकडून गिफ्ट देण्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की 2023च्या नोव्हेंबरमध्ये जी गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला होता, त्या धर्तीवर राज्य राज्य प्रतिसाद निधी म्हणजेच जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर शासनाने मदत जाहीर केलेली होती, त्या मदतीलाच आता वाढीव दराने सुद्धा शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रति हेक्टरी शासनाकडून त्या नुकसानबाधित शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे जिरायत, बागायत किंवा फळबाग या प्रकारच्या शेतीसाठी, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या ती माहिती घेणार आहोत आणि ते दरसुद्धा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जी आर मित्रांनो, महसूल व वन विभागाअंतर्गत 1 जानेवारी 2024 या दिवशी शासनाकडून पारित करण्यात आलेला आहे. आणि जी निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन शासनाने जे जाहीर केलेले होतं, त्याला अंतिम मान्यता आज महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे. आणि हा शासन निर्णय तुम्ही सविस्तररित्या बघू शकता. नोव्हेंबर 2023 अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता मिळत आहे. तर यामध्ये तुम्ही आता दर बघू शकता. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर 8,500 प्रति हेक्टर हे 2 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना आहे. आणि मदतीचे वाढीव दर 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. म्हणजे जे प्रचलित राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून जे दर दिले जाते, त्यामध्ये शासनाची वाढ करण्यात आलेली आहे शासनाकडून महाराष्ट्र. आणि वाढवून 8,500च्या जागी 13,600 प्रति हेक्टरी दर शासनाकडून देण्यात येणार आहे नुकसानबाधित शेतकऱ्यांना. आणि मर्यादासुद्धा 2 हेक्टरच्या जागी 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि दुसरं बघू शकता, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 प्रति हेक्टर इतकं वाढीव दर शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी आहे 27,000 प्रति हेक्टर आणि मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000पर्यंत प्रति हेक्टरी मदत वाढवण्यात आलेली आहे, जे SDRF कडून 22,500 प्रति हेक्टर होती. आता त्याच्या हेक्टरी मर्यादेत सुद्धा इथं सुद्धा 3 एकरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच या मदतीने जे वाढीव दर शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत प्रति हेक्टरी आणि ज्या बाबीसाठी 3 प्रकारच्या जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक, तर यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे आणि पुढील परिस्थितीची सामना करण्यासाठी याची नक्कीच मदत होणार आहे. धन्यवाद.